नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. आपण पाहता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नितीन देशमुख यांना विधान भवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे काल विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर आता जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मध्यरात्रीची आहेत. विधान भवन परिसरातून ही दृश्य काल समोर आली होती. जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातानाची जीप अडवली आणि त्यांना अक्षरशः खेचून पोलिसांनी बाहेर काढलं होतं. आणि आता या संपूर्ण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय. दरम्यान जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात बघूयात. सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर माननीय विधानसभा अध्यक्ष यांनी आपल्या सर्वांशी बोलताना सांगितलं होतं की कालच्या झालेल्या राडा म्हणतोय मी, राडा गुंडांमध्ये होत असतो, त्या राड्याचा अहवाल मागून त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांनी तो अहवाल मागितला असेल आणि त्यानंतर त्यांनी जो काही निर्णय दिला असेल निलंबनाचा किंवा कारवाईचा तो शेवटी त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जी मागणी केलेली आहे की हक्कभंग समितीपुढे हे प्रकरण न्यावं आणि हक्कभंग समितीने सुमोटो दाखल करावा आणि दोन्ही पार्ट्यांवर कारवाई करावी. चोर सोडून संन्यासाला धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल, काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आव्हाड तरी कसं सुटणार, त्यांच्यावर पण कारवाई होणार. आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली, ताब्यात घेतलं होतं म्हणून आंदोलन. मी सांगितलं ना की चोर सोडून संन्यासाला पकडणं ही कारवाई आहे. सत्तेची मस्ती आहे. जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधान भवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तो त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडवर पण सुद्धा हल्ला करायचा होता. आणि म्हणूनच हे गुंड विधान भवनाच्या परिसरात आणले गेलेत असं त्यांनी पण आरोप केला. आम्हाला प्रत्यक्ष दिवशी ते काही गोष्टी दिसत आहेत. सवाल एवढाच आहे, प्रश्न एवढाच आहे आता की जर जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल होत असेल तर मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही, सरकारच्या मर्जीनं चालणारं, मन वाटेल त्याप्रमाणे करणारं राज्य झालं आहे. तर